राज्यातील लाखो महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची आणि आधार देणारी योजना ठरली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थी महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून का आला नाही? याबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत। कुणी म्हणतंय योजना बंद झाली, तर कुणी म्हणतंय पैसे कायमचे अडकले। पण या सर्व अफवांवर आता सरकारी पातळीवरून स्पष्ट आणि अधिकृत माहिती समोर आली आहे। हप्ता का थांबला आहे? सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार EKYC अपूर्ण असलेल्या लाभार्थी महिलांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत। याचा अर्थ असा नाही की योजना बंद झाली आहे किंवा पैसे मिळणार नाहीत। सरकारकडून लाभार्थ्यांची माहिती तपासली जात असून चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे असलेल्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा होऊ नये यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे। कोणत्या महिलांचे पैसे अडकले? ज्यांची EKYC पूर्ण नाही, आधार बँक लिंकिंगमध्ये अडचण आहे, बँक खात्यात नावात तफावत आहे, एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त अर्ज आढळले आहेत। EKYC पूर्ण केल्यानंतर काय होणार? सरकारने स्पष्ट केलं आहे की EKYC पूर्ण होताच थांबलेले सर्व हप्ते एकत्रितपणे जमा केले जातील। पात्र महिलांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत जाणार नाहीत। योजना सुरूच राहणार आहे। EKYC कशी पूर्ण कराल? जवळच्या CSC आपले सरकार सेवा केंद्रात जा। आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर सोबत ठेवा। बायोमेट्रिकद्वारे EKYC पूर्ण करा। कोणत्याही YouTube व्हिडिओ, WhatsApp मेसेज किंवा सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत सरकारी अपडेट तपासा। योजना बंद झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। ही माहिती सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून कुणीही चुकीच्या माहितीमुळे घाबरून जाऊ नये।